अशा पद्धतीने डॉट बॉल पहिल्या बॉल इथे दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली गोलंदाज वैभवची. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस इथे पाहूया समोर दिशेने खेळून काढलाय डायरेक्ट हिटची संधी होती आणि संधीचं इथं सोनं झालं नाहीये. प्रयत्न भरपूर केले होते आणि प्रयत्नांना मात्र यश इथे आले नाहीये. अशा पद्धतीने एकदा इथे कंप्लीट होते संघाचं श्रीगणेशा होते खातं खुलते एक या धावेने. सध्याच्या घडीला जर विचार केला दोन्ही संघ अथक प्रयत्न करतायत आणि प्रयत्नातनी परमेश्वर आणि आता मात्र नशीब कोणाच्या बाजून झुंकेल येणारे नक्कीच का वेळ ठरवेल. सध्याच्या घडीला संघर्ष मैदानामध्ये करताना कुलटण संघ आजच्या दिवसामध्ये वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. ओहो यावेळेस थोडीशी लाईन खराब आले. पंच आमच्याकडे वळताय सांगतायत आम्हाला की वाईट बॉल आहे आणि टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण सध्या पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र दोन्ही आकड्यावर. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने. ओहो या टायमाला मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. पाहूया उंची जास्त अंतर कमी कॉटन बॉलची संधी होती. वैभव स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करायचा प्रयत्न नक्कीच केला होता पण नक्कीच संधी इथे गमवली. विकेट सुद्धा नक्कीच इथे आली असती. या बॉलवर थोडासा झेल धरणीला दान केला आणि अशा पद्धतीने एकदा इथे कंप्लीट करताना आपण पाहिलं. एका धाबेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या आपण धावा पाहतोय त्यामध्ये 3 या आकड्यावर. चांगली सुरुवात जी मतं यांनी केले म्हणजेच गोलंदाज वैभवने कारण की ज्या पद्धतीची सुरुवात इथे हवी होती ती सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली वैभवची. ओहो यावेळेस पाहूया स्ट्रोक अफलातून आहे पण पाहूया मिस टायमिंग झालंय की काय आणि नक्कीच जीवाच्या आतंकेने हा चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला अडवला गेला आणि तोपर्यंत आलेली 2 धावा. चांगली फिल्डिंग जी मात्र रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली नक्कीच आजच्या दिवसामध्ये फिल्डिंग जर पाहायला गेलं फिल्डिंग युनिटचा जर विचार केला तर कोल्टन संघाची आजच्या दिवसामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि ज्या पद्धतीने मात्र सातत्य राखलं गेलं या मॅचमध्ये देखील आणि नक्कीच आज मात्र संघर्ष सोडायचं नाव घेत नाहीये ते मात्र कोल्टन संघ. पुन्हा एकदा वैभव उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओहो टप्पा पडल्यानंतर थोडी उसली घेतली बॉलने आणि त्यानंतर थोडीशी दिशा बदलली आणि अशा पद्धतीने पंच आमच्यापर्यंत सांगतायत वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक धाव ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 6 या आकड्यावर. 2 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये पाहिले वैभवचे. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल चांगली लाईन अचूक टप्पा अचूक लाईन जी मात्र शोधले. थोडंसं इथे यष्टीरक्षकाने थोडी फेकी खराब दिली आणि बाईच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगत असताना हा 1 रन्स इथे कंप्लीट होतोय आणि एका धाब्याच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या 7 धावा आपण पाहतोय. सन्माननीय वैभवजी शिंगोळे यांचं शुभ आगमन नुकताच या व्यासपीठावर झालं आहे आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. पाहूया अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुळ्या करत घासत चाटत चेंडू होतोय फरार. सीमारेषे पार आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 11 या आकड्यावर. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करून इथपर्यंत पोहोचले 2 संघ आणि 2 संघांच्या दरम्यान ही फाईट पाहतोय आणि सध्या संघर्ष आणि संघर्ष या मैदानामध्ये करताना आपण पाहतोय आणि नक्कीच संघर्ष केला पाहिजे जिद्द ठेवली पाहिजे मनामध्ये कारण की क्रिकेटचा हा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जिद्द कष्ट मेहनत आणि चिकाटी खूप महत्त्वाची असते आणि या मॅचमध्ये तशा प्रकारची मेहनत चिकाटी हे दोन्ही संघ इथे दाखवताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आहेत. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर होता त्यांनी मात्र सुरुवात तर दमदार पाहायला मिळाली होती त्याच्याकडनं. त्यानंतर थोडंसं शेवटच्या बॉलवर अपयश आलं. फिल्डिंग मध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली ती मात्र कोल्टन संघाची
आणि अशा पद्धतीने 11 धावा सध्या आपण पाहतोय. कोणत्याही गडी अजून गमवला नाहीये डेनोली संघाने. ही मनामध्ये सातत्याने भीती दरवळत असेल ती मात्र कोलटन संघाच्या, कारण की विकेट येणं गरजेचं असतं प्रत्येक मॅचमध्ये. कारण की जेव्हा जेव्हा मात्र विकेट येत नसतात तेव्हा तेव्हा शेवटच्या मोमेंटला सुद्धा हा चित्र पालटतं, यात काही शंका नाही आहे. क्रमांक 2चं षटक देवा, मागील मॅचचा हिरो, उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओहो, सफल होऊन केलाय, आडव्या बॅटने प्रहार केलाय, चेंडू फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो A1 मॅक्झिमम पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. निकेश पवार ही जोडी आपण पाहतोय ढेनोली संघाची, आणि देवा गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस चांगला बॉल होता आणि नक्कीच थोडासा खाली राहिला बॉल. बॅट मात्र वरून फिरवली, बॉल मात्र खालून निघून गेला यष्टीरक्षकाकडे. आणि अशा पद्धतीने हा तो डॉट बॉल, चांगला बॉल आहे जो मात्र पाहायला मिळाला. कमबॅक करायचा प्रयत्न जो मात्र देवाकडनं आपण या बॉलवर पाहतोय. सतरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल, आणि नक्कीच आवश्यकता होती या डॉट बॉलची, कारण की जेव्हा प्रेशर असतं ना तेव्हा मात्र नक्कीच डॉट बॉल आल्यावर पुन्हा एकदा प्रेशर कमी होतं. आणि सातत्याने दबाव दबाव आणि दबाव सध्याच्या घडीला दिसू येतोय. तो मात्र गोलंदाज देवावर थोडासा फ्लम्बलिंग होतोय, थोडंसं इथे अजून लाईन मिळत नाहीये, लेंथ मिळत नाहीये, आणि थोडासा काहीतरी पायाला दुखापत झाल्यासारखं वाटतंय. तरी सुद्धा गोलंदाजी करण्याचं धाडस मात्र इथे कमी होत नाहीये गोलंदाज देवाचं. सध्या आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला स्विजिट अटॅक केलाय, पाहूया पॉवरफुल, आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. मात्र निलेश घोरड याच्या बॅटमधनं आपण पाहिली. निकेश पवार नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहतोय, आणि चांगली फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये या दोघांची राहिली. सातत्याने आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतात, चांगली पार्टनरशिप असतात. आणि महत्त्वाचा एक कणा म्हणजेच जेव्हा जेव्हा सलामीचा फलंदाज मैदानामध्ये जात असतो तेव्हा मात्र दोघांच्यावर सिंहाचा वाटा असतो, आणि तो सिंहाचा वाटा इथे यशस्वीरित्या पूर्ण करताना हे दोन फलंदाज डेनोली संघासाठी आनंदाचा वातावरण तयार करून दिलाय. आणि डेनोली संघाला जी आवश्यकता होती फटक्यांची, जी आवश्यकता होती रनची, ती आवश्यकता नक्कीच इथे पूर्ण करताना जो मात्र हे दोन बॅटर ऑन साईडला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय त्या मात्र 22 या आकड्यावर. चांगली बॅटिंग जी मात्र या दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल बाकी असतील या ओव्हरमधले. 4 बॉल आतापर्यंत झाले आणि अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हरमधले. काहीतरी सातत्याने वेधता येते ते मात्र देवाला गोलंदाजी करताना. प्लीज रिक्वेस्ट असेल की आपला पहिला चेंडू जो मात्र 20 मिनिटाच्या आतमध्ये या 4 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, आणि ऑलरेडी आतापर्यंत तुम्ही 8 मिनिटं यूज केलं आहेत. ओहो, शॉर्ट बॉल ऑन साईडला, पाहूया फटका फसलाय, मिसटायमिंग स्ट्रोक, उंची जास्त, अंतर कमी, आणि टिपलाय जाईल आणि संपलाय. बॅटर निलेशचा खेळ, विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम डेनोली संघाला.
10 मिनिटांनी तुमचा पहिला चेंडू मात्र मैदानामध्ये पडला होता आणि तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर इथे कंप्लीट करावे लागतील, याची सुद्धा नोंद घ्यायची कोलटन संघ. आणि आत्तापर्यंत 4:19 झालेले आहेत. ऑलरेडी 9 मिनिटं तुम्ही यूज केलेले आहेत. 11 मिनिटांमध्ये तुम्हाला या ओव्हर्स कव्हर करावे लागतील. तर धावसंख्या आपण पाहू शकता, धावसंख्या झाली ती मात्र 22 आकड्यावर. एक विकेट नक्कीच हवी होती, ती विकेट इथे कॅरी केली. सापलं रचलं होतं, त्या सापल्यामध्ये नक्की निकेशला इथे अडकवलं गेलं आणि संघाची इथे मात्र साथ सोडली निकेशने. एक विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय 22 आकड्यावर. देवाला यश इथे प्राप्त झालं. मागील मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 3 विकेट त्यांनी मात्र कॅरी केल्या होत्या. या मॅचमध्ये मात्र पहिली विकेट त्याच्या नावावर. ओहो, चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉनला, मिड विकेटला, आणि 2 धाब्यांची मागणी यशस्वीरित्या इथं पूर्ण केले आणि 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 24 आकड्यावर. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि चांगली सुरुवात जी मात्र हवी होती ती नक्कीच मिळाली आहे, ती मात्र डेनवली संघाला. आणि सध्या जर विचार केला आजच्या दिवसाचा तर कोलटन संघ बॅटिंग लाईनअपमध्ये चांगली प्रकारची फलंदाजी म्हणजेच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. आणि जर कोलटन संघासमोर नक्कीच विजय संपादन करायचा असेल तर एखादा मोठा टार्गेट इथे सेट करावा लागेल. तर चला, आता 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स कंप्लीट करावे लागतील. ऑलरेडी 2 ओव्हरसाठी तुम्ही 11 मिनिटं यूज केले आहेत. स्पीडअप करा, घाई करायची आहे कोलटन संघ. आजच्या दिवसाचे चांगला शिस्तप्रिय खेळ तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळाला आणि वेळेचं सुद्धा तुम्ही चांगलं भान ठेवलं आहे. आता या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स इथे कव्हर करायचे आहेत, याचं भान ठेवा प्लीज. क्रमांक 3चा षटक इथे मार्गस्थ असेल. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर आले आणि विसावरे एंकडनं इथे गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. थोडेसे यष्टिरक्षक खराब पाहायला मिळालं. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांना भेदत कापत बॉल गेला सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. आकड्यावर सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली गोलंदाज दिनेश या गोलंदाजाची. हो, यावेळेस फ्रीड बॉल होता आणि नक्कीच फायदा उचललाय आणि बॉल गेला. आणखीन एक लागोपाठचा दुसरा चौकार येतोय बॅटर निलेश. येऊन ठेपलाय तो मात्र कोलटन संघ आणि नक्कीच अडचण दूर करायची असेल तर विकेट घेणं खूप महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. स्पीडअप घ्या, घाई करायचे. आणखीन एक सामना आपल्याला कव्हर करायचे आणि बॅड लाईटचं अपील चालणार नाही आहे, कारण की जेवढा तुम्ही या सामन्याला उशीर कराल तेवढं मात्र तुम्हाला व्यत्यय येईल पुढच्या सामन्यामध्ये. दहीगाव संघ इथे सज्ज आहे. जो संघ जिंकेल तो मात्र डायरेक्ट दहीगाव संघाशी भिडेल आणि त्याच्यातला विजेतला हा सेमीफायनलमध्ये दाखल होईल. दिनेश हो, यावेळेस स्ट्रेप आउट केलाय. पाहूया, पॉवरफुल हिटिंग आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे, आलाय 1 मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. आणि पुढे सरक ते धावसंख्या जाऊन पोहोचले तरी मात्र 39 या आकड्यावर. 2 बॉलवर 15 धाबा खर्च केल्यात त्यामध्ये दिनेश या गोलंदाजाने.
सध्या थोडी अडचण अडचण आणि अडचण संकट आलंय आणि दबावपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये करताना दिनेश. निलेश घोरड या मैदानामध्ये आगीचे तोफे फोडतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय जणू काही नक्कीच तुटून पडलाय अक्षरशः गोलंदाजांवर स्वार झालाय आणि नक्कीच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना घाई करायचे. पंच चला सामना टीम मीटिंग करून देऊ नका प्लीज. घाई करा प्लीज. टीम मीटिंग करू नका. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे. चला घाई करायचे पंच. टीम मीटिंग करून देऊ नका. एक्सचेंज रिटायर्ड हार्ड होतात गोलंदाज त्याबद्दल महेश एक्सचेंज होतात मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. थोडंसं इथे दुखापत झाली त्यामुळे गोलंदाज इथे रिटायर्ड हार्ड होताना आपण पाहतोय या सामन्यामध्ये. हा जो डॉट बॉल इथे पाहूया. जागा बनवली होती, खेळायचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच आणखीन एक चांगला जो मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने सलगचा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय आणि सध्या आपण धावसंख्या पाहतोय 39 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात एका विकेटच्या मोबाईलचा 39 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय पाहूया. फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॉल बॅट आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय अजून एक मॅक्झिमम षटकार. मात्र 45 या आकड्यावर. चांगली धावगती जी मात्र म्हणता येईल डेनोली संघाची सध्याच्या घडीला. आनंद मात्र सेलिब्रेशन करताना डेनोली संघ, कारण की ज्या पद्धतीची फटकेबाजी होते त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा त्यांच्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. आणि एखादा मोठा फायटिंग टोटल मात्र नक्कीच ते डिफेंड करू शकतात, यात काही शंका नाही आहे. लो स्कोरिंग मॅच सुद्धा डिफेंड करू शकतात डेनोली संघ. आणि चांगला आता सध्याच्या घडीला जी मात्र बॅटिंग पाहतो डेनोली संघाची. यावेळेस इथे पाहूया क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव तर इथे कंप्लीट केली आणि एका धावावर इथे समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 46 या आकड्यावर. 46 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. चांगली फलंदाजी जी मात्र निलेश घोरट या खेळाडूची पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 46 या आकड्यावर. 46 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. क्रमांक 4चं षटक जे मात्र चंद्रकांत याच्या हातामध्ये सोपवलं. चंदू या नावाने त्याला नक्कीच ओळखलं जातं आणि चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा 20 एनकडनं पहिलाच बॉल ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित येतो आहे आणि एक धाव इथे कंप्लीट झाली. आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 47 या आकड्यावर.
चंदूच्या हातामध्ये ते चेंडू सोपवला येते. नक्कीच विकेट घेणं महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. जर एखादा नक्कीच 50+ वरती स्कोर झाला की नक्कीच हाय प्रेशर हाय व्होल्टेज एक मॅच आपण पाहतो सातत्याने. आणि आता सध्या गॅप सिलेक्शन केलाय. बॉल निघून जाईल. सीमा रेषे पार. आलाय चौकार. जे दुसऱ्या बॉलवर हल्ला चढवलाय ते मात्र चंदूजा. ते मात्र बॅटर परेश याने. चांगली पार्टनरशिप जी मात्र पाहायला मिळते या दोघांची. कारण की निकेशने आपल्या संघाची साथ लवकर सोडली. ऑन साईडला फटका सजवलाय. पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय तिथे डीपमध्ये आणि 2 धावांची मागणी. सेकंड धाव ते डेफिनेटली कंप्लीट होईल. आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहू शकता. त्या म्हणजेच 51 या आकड्यावर 53 या आकड्यावर. त्रेपन्न धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चंदू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. रमेश शिंगोळे सर उर्फ नानू हे इथे उपस्थित राहिले आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या वतीने. स्टेप आउट केलाय. सॉरी जागा बनवून खेळायचा प्रयत्न केलाय आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. आणि व्हाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण पाहतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 58 या आकड्यावर. चला घाई करायचे. हो यावेळेस अफलातून पॉवरफुल हिट. बिग हिट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. आला मॅक्झिमम. इट इज ब्युटिफुल पॉवरफुल षटकार. या दोघांच्या माध्यमातून. आणि नक्कीच व्हाईट बॉल आणखीन एक खराब बॉल जो मात्र पाहायला मिळाला. जी मात्र दबावपूर्ण कामगिरी असते ती नक्कीच या मॅचमध्ये चंदूकडनं इथे पाहायला मिळाली. कारण की मागील 2 सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीने विश्वास पुन्हा एकदा संपादन केला होता चंदूवर. पण या मॅचमध्ये कुठेतरी विश्वासाला तडा गेलाय. ते मात्र कॅप्टनच्या लिडिंग एज घेताना चांगलं प्रोटेक्शन सेट होतं तिथे डीप थर्डमॅनला. आणि बॅकअप देताना फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने एक धाव ती कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहतोय 66 या आकड्यावर. आणि 67 धावांचं इथे आव्हान ठेवलं गेलंय. हे 67 धावा इथे चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी जाऊया दीपवीर बिराडे सरांकडे. धन्यवाद. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. जर्मन डेनिवली पहिल्या डावामध्ये आपण बघत आहोत मंत्रमुग्ध करणारी फलंदाज. स्पेशली निलेश घोरडनं आक्रमण कंटिन्युअसली केलं. इम्पॅक्ट त्याच्या फलंदाजीचा आपण पहिल्या डावामध्ये पाहिलेला आहे.
600चा धावा उभारला जर्मन डेनोलीनं. टार्गेट सेट झालेलं आहे महत्वपूर्ण द्वितीय सत्रात. त्या ठिकाणी आपण बघत आहोत टीम जय बजरंग कोलठणच्या समोर 67 धाब्याचं ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. गोलंदाजांची थोडीशी नाखुश कामगिरी. बॅटिंग समोर आपल्या समोर सलामीवीर निकेश 3 चेंडूत 5चं योगदान. तदनंतर निलेश घोरडचा इम्पॅक्ट या मॅचमध्ये त्याने टाकला विथ द बॅट. 16 चेंडू 3 षटकार 3 चौकार. इंडिव्हिज्युअल नॉट आउट 36 36चं योगदान. 225चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. त्याच्या समेत सलामीवीर फलंदाज निकेश परतला. त्याची सोबत देण्यासाठी परेश गोरड संगनायक मैदानात पोहोचले आणि 6 चेंडू 2 चौकार 1 षटकारानिशी 316चा बॅटिंग स्ट्राईक रेटनं त्याने देखील इंडिव्हिज्युअल 19 धावा स्कोर केल्या. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये वैभवचं इम्पॅक्ट आपण पाहिला पहिल्या षटकात. मात्र देवा 13 धावा त्यानं गर्ज केल्या. दिनेशच्या षटकात आल्या धावा 22. चंद्रकांतच्या षटकात अंतिम 20 धावा आल्या. टॅली आफ्टर ओव्हर नंबर 4 इज 66 अँड नाव 67 इज रिक्वायर्ड. सदुसष्ट धाब्याचं लक्ष. ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. जय बजरंग कोलठण क्षेत्ररक्षण सज्ज करा लगेचच. परेश अँड ऑल टीम अर्थातच जर्मन डेनोली. दोन्ही संघांचं क्वालिटी क्रिकेट आज आपण पाहिलेलं आहे. मात्र क्वार्टर फायनलमध्ये महत्त्वपूर्ण लढतीत कुठला संघ हावी ठरेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. महत्त्वपूर्ण सामना, बक्षीसपात्र फेरीची लढत दोन्ही टीमसाठी. हा निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यात सध्याच्या घडीला आपण पाहूयात कुठला संघ वर्चस्व राखेल, आपलं अधिपत्य राखेल. दोन्ही संघ आजच्या द्वितीय फेरीमध्ये दमदार विजय स्थापित करून बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल जरूर झालेत. मात्र टार्गेट 67 धावसंख्येचं सेट झालं. त्याच कारणास्तव संघर्ष दुसऱ्या डावात करावा लागेल. रन चेस करत असताना 67 धाब्याचं टार्गेट चेस डाऊन करत असताना टीम जय बजरंग कोलठणला. चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा कॅप्टन जय बजरंग कोलठणचे. महत्त्वपूर्ण सत्र आपण बघत आहोत या सामन्याचं सध्या सुरू होत असताना. त्या ठिकाणी दुसरं सलामीवीर 4 बाजून 36 मिनिटे स्थानिक वेल. 4:37 पहिला बॉल टाकला जाईल. लक्ष सुद्या. मागच्या 2 मॅचेसमध्ये उपलब्ध नव्हते. जयेश आगिवले सिनियर प्लेयर आहेत जय बजरंग कोलठणचे, जे सध्या उपस्थित झालेत आणि त्यांची सोबत देण्यासाठी सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघत आहोत. रोशनला 67चं लक्ष. निर्णायक द्वितीय सत्र रनचेस करण्यासाठी ही ओपनिंग पेअर आता मॅचमध्ये तुम्हाला मैदानात दाखल झालेली पाहायला मिळेल जय बजरंग कोलठणची. पॉवर प्लेचं पहिलं षटक आज उजली आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी सुद्धा संघनायक संघ कर्णधार परेश खोरड बॉलिंग मार्कवर. महत्वपूर्ण दुसरं सत्र सुरू होत आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देऊया. ऑफिशियल झालाय ग्रीन सिग्नल. निर्णायक सत्रात आता रनचेससाठी सलामीवीर मैदानामध्ये. जयेश आगिवले जो 2 सामन्यांमध्ये उपस्थित नव्हता, मात्र या सामन्यात त्याची उपस्थिती लाभली आहे आणि पाहिजे कशा पद्धतीनं फायदा त्याच्या बॅटिंगचा मिळेल तो जय बजरंग कोलठणला. संघनायक गोलंदाजीसाठी परेश घोरड बॉलिंग मार्कवर तयार होत असताना 24 बॉल 4 षटकं 67ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 16.75चा चेस करायचा. 66 उभारला गेल्या. 67चं टार्गेट सध्या सेट झालंय. सामना सुरू होतोय. सामन्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही टीमला आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. अधिकचा वेळ घेऊ नका. जर्मन डेनोली कॅप्टन इमिडिएटली फील्ड सेट करा. सामना सुरू करा. ऑनफिल्ड अंपायर, कारण यानंतर अजूनही एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. कालचा विनिंग संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेला संघ बजरंगी बॉयज दहिगाव नियोजित वेळेत उपस्थित झालेला. त्यांच्या संपूर्ण युनिटचं आपण या समर्थक कृपा चषकाच्या निमित्तानं स्वागत करूयात. ऑनगोईंग मॅचकडे जाऊयात. दोन्ही टीम आता सज्ज झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 24 चेंडू 67 धावा. आघाडीसाठी जयेश आगिवले स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल ऑन साइडला. कॉन्फिडन्स स्टार्ट. जयेश आगिवलेच्या बॅटमधून बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार.
67 चेस डाऊन करायच्या त्याच कारणासह पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्टार्ट सध्या आपण बघत आहोत. इम्पॅक्ट पहिल्या चेंडूवरती जयेश आगिवलेचा चौकारानं इंडिव्हिज्युअल अकाउंट त्याचं खुलं झालेलं आहे. सांघिक खातं देखील सध्या सुरू झालेलं आहे. 67 धावांच्या संख्येचा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत टीम जय बजरंग कोलठणला. फास्टली मैदानामध्ये पोहोचा. प्लेअरला रिक्वेस्ट आहे बॉल आपण लगेचच मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मैदानात पाठवत आहोत. बॉल आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर बॉल आलेला आहे. क्षेत्ररक्षक देखील मैदानात परतला. या सिटीत सामना लगेचच कंटिन्यू करा. पहा फिल्डर्सने अशा पद्धतीनं डिले करू नका. लक्ष सुद्धा मॅच बॉल रिटर्न आलेले आहे सर. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करू. चला व्हॉलेंटियर्स बॉल पाठवा लगेचच मैदानात. डिले करू नका. व्हॉलेंटियर्स बॉल पाठवा इमिडिएटली. येस थँक्यू सो मच. पहिला बॉल चौकारांना डाव सुरू झालेला आहे. धावसंख्या आपण बघत आहोत 67चा पाठलाग करत असताना फलकावरती स्कोअर करण्यात आलेली ती 4. जयेश आगिवलेच्या बॅटमधून कॉन्फिडन्स स्टार्ट. रनचेस करत असताना जय बजरंग कोलठणसाठी पहिला चौकार. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला समोर व्ही शेप मध्ये. आणखीन एक चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. बॉल जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल ओव्हर दी रोप. येतोय तो लागोपाठचा दुसरा चौकार जयेश आगिवलेच्या बॅटमधून. फलक आपण बघत आहोत सध्या मार्गस होताना पुढे 8 या आकड्यावरती. 67चा पाठलाग करायचा आहे. 16.75 ची धावगती हवी आणि ती धावगती ती सरासरी चेस करत असताना निर्णायक द्वितीय सत्रात चांगला पलटवार आपण बघत आहोत. पॉवर प्लेमध्ये पॉवर फाईट हिटिंग ज्यासाठी जाणलं जातं क्रिकेट जयेश आगिवलेचं आणि ती हिटिंग सध्या त्याच्या बॅटमधून होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 चौकार. धावसंख्या 8 ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार करण्यात आलेली आहे जयेशकडून. कमी गती कव्हरच्या डोक्यावर उडवला. वाट अ शॉट. मेरिटवरती खेळतायत. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. बाउंड्री पलीकडे फिल्डरचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला भेदून बॉल सीमा पार जाईल. लागोपाठचा तिसरा 4 जयेश आगिवलेच्या बॅटमधून. ही इज ऑन फायर. डेट असताना मॅन इन फॉर्म मॅन इन टच जयेश आगिवलेच्या बॅटमधून येणारा क्वार्टर फायनलच्या महत्वपूर्ण सामन्यात हा निर्णायक धावफलकाला गती देणारा महत्वपूर्ण तिसरा चौकार. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसर यांचा सिग्नल आला. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल आणि अतिरिक्त एका धाव्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचलेली आहे ती पुढे 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. एंड आता चेंज करण्यात आलेला आहे गोलंदाज परेशकडून. राऊंड विकेटनं येत आहेत. स्ट्रायकर एंडला जयेश. चांगलं बॅटल सध्या रंगत असताना बागफुटूर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. धाव हवी आहे. मिसफील्ड झाली. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. वेगवान सिंगल पूर्ण करण्यात आलेले. रिस्क ऑलवेज गिव्ह यू रिवॉर्ड. धोका नेहमीच तुम्हाला मोका देत असतो. ते चित्र या बॉलवरती आपण पाहिलं. धोका फलंदाजांनी पत्करला त्याचा परतावा त्या ठिकाणी मिळालेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलठणला. एक धावसंख्या एकाच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचलेली पुढे ती आतापर्यंत 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. समीकरण आपल्यासमोर. उर्वरित चेंडू या मॅचमध्ये शिल्लक आहेत 20 आणि 20 बॉलमध्ये अजूनही 53ची आवश्यकता. रोशन स्वतः संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. स्कीपर सध्या बॅटिंग करण्याकरता सलामीवीराच्या भूमिकेत. स्ट्रायकर एंडला. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 1चा. बॉलर तयार परेश. ऑन साइडला फटका. उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जवळपास कुणी नाहीये. पहिला टप्पा घेतला. तितक्याच वेगानं बॉल मिडविकेट सीमारेषा ओलांडतोय. या षटकात येणारा हा पहिला चौकार बॅटर रोशन यांच्या बॅटमधून. तर ओव्हरऑल हा 4था चौकार आता आलाय
पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्टार्ट मिळाला आहे. 67 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम जय बजरंग कोलठणला 4च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या पोचली पुढे ती 18 या आकड्यावर. बॅटिंग युनिट डीप आहे जय बजरंग कोलठणचं. जयेश पहिल्या 2 सामन्यांमध्ये उपस्थित नव्हते, मात्र या सामन्यात जशी त्यांची उपस्थिती लाभली, रनचेस करत असताना काय कॉन्फिडन्स स्टार्ट त्यांनी सेकंड इनिंगचा केला तो जनमान डेनोलीच्या अगेन्स्ट. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू अजूनही बाकी. धावसंख्या 18. ओव्हर द विकेट परेश. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्लॉग इट. घुटना टेक और सिक्सर देख. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकारांना सांगता झाली आहे पहिल्या षटकाची. 24 बनवल्या जय बजरंग कोलठणला. एवढीच आहे. धावसंख्या 24 आकड्यावरती. 4 चेंडू 13चं योगदान जयचं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून, 1 सिंगल. 325चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. तर त्याची सोबत येत असताना संगनायक कर्णधार कप्तान चलासीना तान रोशनच्या बॅटमधून येत आहेत. 2 चेंडूत 10 धावेचं योगदान. 1 चौकार 1 षटकार. 500च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं सध्या तुफानी बॅटिंग या मॅचमध्ये सुरू आहे. प्रत्युत्तर सुरू आहे जय बजरंग कोलठणकडून. इटका जवाब पत्तर से. 18 चेंडू. आता समीकरण 43 धावेचं. रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत 14.33 धावगती. आता आवश्यक हवे निर्णायक षटक सध्या सुरू झाले. दुसरं बॉलिंग मार्कवरती यंग टॅलेंट जनमान डेनोलीचं ज्यानं आज प्रभावित केलं. साहिल सध्या बॉलिंगसाठी तयार होत असताना कॉम्बॉक्स इनकडून निर्णायक षटक. दुसरं जास्त वेळ घेत्या लक्ष सुद्या. फिल्डिंग करणारा संघ जनमान डेनोली. बरोबर 4:40ला पहिला बॉल पडला या महत्त्वपूर्ण द्वितीय सत्राचा. आतापर्यंत 6 मिनिटांचा वेळ तुमच्या वतीने खर्च करण्यात आलेला. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल, कारण यानंतर अजून एक सामना आपल्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचा. लक्ष सुद्धा स्पीडअप करा. इमिडिएटली फास्ट केलं थोडं. साहिल बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरला आपण बघत आहोत. जयेशला 4 चेंडू 13चं योगदान त्याच्या बॅटमधून. कॉन्फिडेंटली स्टार्ट. लागोपाठचे 3 चौकार. आणि सध्या आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी साहिलला. लेफ्ट हँडर मीडियम पेसर डावखुऱ्या हाताचा हा मध्यम गती गोलंदाज ज्याच्याकडे क्षमते बॉलला दोन्हीनं बाजूनं वळवण्याची. तो सध्या बॉलिंग मार्कवर. स्पीडअप घ्या जरा, गती घ्या, लक्ष सुद्या. जनमान डेनोल एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेताय. 3 षटकं 15 मिनिटात जर टाकली नाहीत तर तुम्हाला 4थ्या षटकात 1 प्लेअर एक्स्ट्रा ॲड करावा लागेल. पहिला बॉल साहिलचा ऑफस्टम्पला लीव करून चालला. वाईडचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायरकडून. अतिरिक्त 1 धाव आणि 1 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पुढे पोहोचलेली आहे. ती आतापर्यंत 25 या आकड्यावर. 18 चेंडू 42ची आवश्यकता. 14.00 धाव्याची हवी आहे धावगती. निर्णायक षटक दुसरं. सुरुवात वाईड न झालेले एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवरती बहाल करत असताना त्या ठिकाणी साहिल. लाईन इथे देखील खराब. 1 मोर वाईड. अजून एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी ॲड केली जाईल. दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल. पहिल्या षटकात संगणकानं 24 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे हवे वापसी जनमान डेनोलीला. आणि ती करत असताना साहिलची पहिल्या 2 चेंडूवरती निराशाजनक सुरुवात. एक्स्ट्रा 2 धावा त्यानं बहाल केलेल्या आहेत. सांघिक धावफलक आपण बघत आहोत पोहोचलाय ते 26 आकड्यावरती. 18 चेंडू 41 इक्वेशन. ऑन स्ट्राईक जयेश. बॅकफुटवर थांबले. पूलचा हा पॉवरफुल फटका वाऱ्याच्या लाटांवरती स्वारत असताना बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा भव्य षटकार. जो प्रवाह आहे तो कॉम्बॉक्स कडून फलंदाजासाठी पोषक आहे आणि त्याचाच फायदा घेण्यात आलाय तो बॅटर जयेश आगिवलेकडून. 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 32. 17 चेंडू आणि 17 चेंडूत आता 35 धावा हव्यात. 7 चेंडूत 32 बनवल्या गेल्या. कमी गतीत चेस करत असताना कट केला. बॅकफुटवर येत असताना बॉल ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड पॉईंटला मिळेल त्या ठिकाणी फक्त 1 सिंगल. आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली पुढे 3 डबल डिजिट डबल फिगर. 33 ऑन बोर्ड. 33 धावा दाखलकरती. 16 चेंडू आणि 16 चेंडूत विजयासाठी या मॅचमध्ये समीकरण 34 धावेचं. सुरुवात 2 वाईड बॉल. तदनंतर आलेला पूलचा फटका षटकार. त्यानंतर 1 सिंगल. स्ट्राईक आता रोटेट करण्यात आलेले. 6 चेंडूत 20चं योगदान जयेशकडून जो सध्या नॉन स्ट्रायकर नेला. तर कॅप्टन संगनायक रोशन
सध्या स्ट्रायकर एंडला. कमिट झाले ऑप्शनच्या बाहेर, त्यानंतर दिशा दिले, टर्न करण्यात आलाय बॉल ऑन साइडला. चांगला मैदानी फटका, मात्र सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सध्या पोहोचते पुढे ती 34. 34 धावा, 15 चेंडू 33. हे समीकरण आता मॅचमध्ये बॅलन्स आहे. 15 बॉलमध्ये विजयासाठी 33 धावा हव्यात. सुरुवात दमदार केली आहे, पाया तर चांगला रचला आहे. या मॅचमध्ये चेस डाऊन करत असताना 67 67 धावा जय बजरंग कोलठण. सेमी हेलिकॉप्टर खोदून काढल्या, समोर गॅप मोठा आहे. लॉंग ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध चांगली प्लेसमेंट, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेली आहे. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचेल पुढे 36. 36 या आकड्यावर. 4 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत साहिलनं 12 धावा खर्च केलेल्या आहेत. 7 चेंडूत 22चं योगदान जयचं, 3 चेंडूत 11चं योगदान रोशनचं. पार्टनरशिप गरजेची होती. 67 धावसंख्येचा मोठ्या लक्षाचा तुम्ही पाठलाग करतायत आणि ती पार्टनरशिप बिल्डअप केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. 14 चेंडू 31 हे समीकरण. बॅट अँड पॅड मध्ये फुलर लेंथ समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार. जयेश आगिवलेच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. काय काउंटर अटॅक केलाय, काय प्रतियलला चढवलाय तो निर्णायक दुसऱ्या डावात जय बजरंग कोलठण. धावसंख्या 42 42. 13 चेंडू आता 25 ची आवश्यकता. पारड सध्या जड झालंय जय बजरंग कोलठणचं. शेवटचा बॉल फुल टॉस, कव्हरच्या डोक्यावरून चांगलं प्लेसमेंट एक्झिक्यूट केलाय गॅप मध्ये आणि बॉल पाठवलाय कव्हर पॉइंट सीमा पार. चौकारानं दुसऱ्या षटकाची सांगता. धावा 46. 12 चेंडू आता आवश्यकता 21 धावेची. लूट करण्यात आलेली आणि खऱ्या अर्थानं फलंदाजी भरली आहे ती जयेश आगिवलेची. 9 चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट 32. 32चं त्याचं योगदान. 4 चौकार 2 षटकार. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 355चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि त्याची सोबत संगणक देतोय रोशन. त्याच्या बॅटमधून 3 चेंडू 11चं योगदान. गोलंदाजीमध्ये एक्सपेन्सिव्ह कामगिरी दोनही गोलंदाजांची. फ्रंटलाईन बॉलर आपण पाहिलं या डावामध्ये परेश गोरड संगनायक ज्यांनी 24 धावा खर्च केल्या. साहिलचं दुसरं षटक जो यंगस्टर आहे आणि दबावात्मक परिस्थितीमध्ये त्याच्या अगेन्स्ट 22 धावा या षटकात आल्या. षटकं 2 संपली, 46 उभारल्या गेल्या आणि आता 12 चेंडू 21चं समीकरण. 10.50 ची माफक धावगती हवी आहे. सलामीवीरांनी काय ताबडतोब प्रत्युत्तर दिले या मॅचमध्ये टीम जेनमान डेनोलीला. 67 चेस डाऊन करायच्यात आणि त्या ईर्ष्येनं प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न दोनही सलामीवीरांचा आतापर्यंत यशस्वी झालेला आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती भावेशला आपण बघत आहोत. निर्णायक डावाचं षटक 3रं सध्या सुरू होत असताना 12 चेंडू 21 धावा आहे समीकरण. स्पीडअप करा जेनमान डेनोली. वायर उडिले अधिकचा वेळ आपण घेऊ नका. बरोबर 4:40ला पहिला बॉल पडला. आतापर्यंत 10 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला 2 षटकं टाकण्यासाठी. मात्र 3रं षटक देखील 15 मिनिटाच्या आत फिनिश होणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा स्पीडअप करा जेनमान डेनोली संघ. यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. प्री क्वार्टरचा तो सामना असेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांना फाईट करेल बजरंगी बॉयज देगाव. मात्र या सामन्यावरती प्रेक्षकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. पाठीराखे समर्थक दोनही संघांचे अजूनही आपण बघत आहोत हतबल झालेले नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे चांगला सामना सध्या सुरू आहे. अपील झालं पाहिजेसाठी डाऊन दी लेग स्टिक. एक सिंगल धाव त्या ठिकाणी ॲड होईल लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीने पोहोचली पुढे 47 47 या आकड्यावर. 11 चेंडू 20 धावा. समीकरण थोडं सोपं झालंय, सोयीस्कर झालंय बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलटनसाठी. 9 चेंडूत 32चं कॉन्ट्रीब्युशन जयेश आगिवलेचं, जो एकादे किल्ला या मॅचमध्ये लढवतो. ही इज अ वॉरियर. तो योद्धा आहे आणि त्याची ओळख त्याचा परिचय या मॅचमध्ये त्यानं पटवून दिला. लौकिकाला साजेशी खेळी महत्त्वपूर्ण सामन्यात सध्या साकारले जयेश आगिवलेनं, परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. त्याला देखील थाऊट आहे आणि चांगला स्टार्ट दिल्यानंतर वेल फिनिश करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं केला जाईल का हे पाहण्याजोगं असेल. कव्हर्समध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बॅटची कडा
आणि पहिलं सुयश मिळतंय त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीम जय हनुमान डेहनोलीला. फलंदाज बाद, जयची पारी संपुष्टात. पहिला धक्का. आफ्टर एज आणि त्या ठिकाणी विकेट किपरचं बॅकअप आलं. पहिलं सांघिक शिव जन्मा डेनोलीला न्यू बॅटर चंद्रकांत सध्या मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 10 बॉलमध्ये 4 चौकार 2 षटकार 32 धाबेचा बहुमूल्य योगदान देताना माघारी परतताना आपण बघत आहोत जयेशला. सामना अजूनही संपला नाही. 10 चेंडू 20ची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती 2 धावा हव्यात जय बजरंग कोलठणला. निर्णायक लढत क्वार्टर फायनल नंबर 2 आपल्या समोर रंगत असताना ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अपील आणि पंचांनी ती स्वीकारले. एस इट इज टोटली प्लम्प. LBW लेग बिफोर विकेटची शिकार आणि महत्वाच्या सामन्यात आता पायचीच्या स्वरूपात माघारी परतला तो मिडल ऑर्डरला बॅटर चंद्रकांत. लागोपाठचा दुसरा धक्का. लागोपाठचे 2 धक्के दिलेले आहेत. राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल हे कुणालाच बाकीत करता येत नाही. जो संघ 2 षटकांमध्ये हवी होता तो संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय आणि न्यू बॅटर आता मैदानावरती पोहोचलाय. त्या ठिकाणी बॅटिंगसाठी सोन्या अपकमिंग यंग टॅलेंट आहे. जय बजरंग कोलठणचं परिस्थिती सध्या अशी आहे, करो या मरो, आता नाही तर परत कधीच नाही. कारण वर्षभर समर्थक रूपात चषकाच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि त्याच कारणासह गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक आपण बघत आहोत. लागोपाठचे 2 धक्के त्याने दिलेले. जय जसा माघारी परतला तसा आल्या पावली चंद्रकांत देखील स्वस्तात तुम्हाला माघारी परतताना पाहायला मिळतोय. पायचीत पकडले गेले. यस्त्यांच्या अगदी समोर होते. अपील पंचाने स्वीकारले. LBW लेग बिफोर स्वरूपात ते माघारी परतलेले. धावसंख्या आपण बघत आहोत स्थिर 47ला 2 लॉस 9 चेंडू. आता आवश्यकता 20 धाबेची. 20 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 9. फ्रेश बॅटर सोन्या सध्या स्ट्रायकर एंडला. ब्युटिफुल डिलिव्हरी. फुलर लेंथ होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फसला. बॅटन पाठ बदून चांगलं कंट्रोल आपण पाहिलं. गोलंदाज भावेश सुरुवात लेग बाजूनं झाली, त्यानंतर जयेश बाद झाला, चंद्रकांत बाद झाला आणि प्रेशर सिच्युएशनमध्ये दबावात्मक परिस्थितीत सोन्याला आपण बघत आहोत ज्याच्या विरोधात स्विंगिंग यॉर्कर भावेशकडून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. डॉट चेंडू आपण बघत आहोत. पहिल्या 2 षटकात 46 धावा. या षटकात 4 बॉलमध्ये अवघी 1 धाव 2 विकेट भावेशनं कॅरी केल्यात. मॅच आता 8 बॉल 20. मॅच इज ऑन. हा ट्रॅकर हॅमर केला समोर. स्ट्रेट बॅटनं मिस टायमिंग. जेलची संधी बनली आहे. लॉंग ऑनचे फिल्डर पोचले आणि आणखीन एक फलंदाज त्या ठिकाणी माघारी होताना पाहायला मिळतील. सोन्या परत आहेत तंबूच्या दिशेला. महत्वपूर्ण मॅच मध्ये 47ला तिसरा धक्का जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाला. न्यू बॅटर आपण बघत आहोत. लक्ष्मण अर्थातच लकी यांना. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 2 षटकांती जल्लोष सुरू होता. उत्साह आपण बघत होतो जय बजरंग कोलठण टीमच्या समर्थकांमध्ये. मात्र जसं तिसरं षटक भावेशचं आलं त्यानं महत्त्वपूर्ण 3 विकेट कॅरी केल्या आणि डावाला खिंडार पाडण्याचं काम सध्या त्यानं केलेलं आहे. क्रिकेट नेहमीच तुम्हाला अनिश्चिततेनं भरलेलं पाहायला मिळतं आणि ती अनिश्चितता या निर्णायक तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेली. 7 बॉल 20 हे समीकरण. 12-21चा सामना 7-20 वरती येऊन ठेपलाय. न्यू बॅटर लक्ष्मण अर्थातच लकी स्ट्रायकर एंडला.
लोवो फुल टॉस लाईन मिस केली आणि लेग स्टिक दाखवली, ती वाकवण्यात आली. क्लीन बोल्ड या षटकातील चौथं सुयश भावेशला मॅच मध्ये पलटवार केलाय. जे हनुमान डेहलोनीला षटक 3 संपली 47 ला चौथा धक्का. जे 47 धावा धावफलकावरती अवघी 1 धाव, त्या मोबदल्यात 4 विकेट. काय स्पेल राहिलाय, काय कमबॅक केलाय, काय रिप्लाय दिलाय ताबडतोब बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलटन संघाच्या बॅटिंग युनिटला गोलंदाज भावेशनं. 6 बॉल आता समीकरण 20 धावेचं अंतिम षटक, निर्णायक षटक. क्वार्टर फायनलची लढत, बक्षीस पात्र फेरीचा सामना जो संघ जिंकेल तो संघ एक चमचमत्या करंडकाचा मानकरी नक्कीच होईल. आणि त्यासाठी लढाई आहे, त्यासाठी लढत आहे, त्यासाठी भिडंत आहे, त्यासाठी हे द्वंद्व युद्ध आपण बघत आहोत. निमित्त एकच समर्थ कृपा चषकाचं हे दमदार पर्व पहिलं. 6 बॉल 20, मॅच अजूनही ऑन आहे कारण बॅटिंग युनिट डीप आहे बजरंग कोलठणचं. चला जास्त वेळ घेऊ नका, डिले करू नका, लक्ष असू द्या. फिल्डिंग करणारा संघ परेश अँड ऑल टीम हनुमान डेनोली. फिल्डिंग लगेचच सेट करा. 6 चेंडू 20 धावा हे समीकरण, महत्वपूर्ण सामना, अजूनही मॅच बॅलन्स. रोशन 4 चेंडू 11 धाब्याचं योगदान देताना खेळतोय, ज्याच्याकडे क्षमता आहे. जयेशनं बनवलेला 10 चेंडू 32 धावा, त्यानं घेतलेली मेहनत, त्यानं रचलेला पाया आणि आता या डावमध्ये कलच चढवेल का त्या ठिकाणी बॅटर रोशन हे देखील पाहणं औत्सुक्याचं. नेहमीच वेल फिनिशर, फिनचिटर ऑफ टीम जय बजरंग कोलठण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सध्या बॉलिंग मार्कवरती. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर निकेश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. 6 चेंडू 20, पहिला बॉल मिस टाइम फटका, मात्र विकेट किपरच्या आवाक्याबाहेर चेंडू ग्राउंडिंग होतो. 1 धाव बनली गेली की नाही, धाव पूर्ण करण्याचा प्रयत्नात फलंदाज नॉनस्ट्रायकर एंडला धावचीत झाला की नाही त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी. ऑनफिल्ड अंपायरने घेतले सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, मात्र आता टेक्निकल टीमच्या सहाय्यानं त्या ठिकाणी एक्झॅक्टली चेक केलं जाईल बॅटर वैभव सुरक्षित पोचलेत की नाही की ते बाद आहेत. एस इट इज, ही इज क्लीन आउट. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक झटका आता बसेल तो टीम जय बजरंग कोलठणला. आणि या मॅचमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मैदान सोडावं लागतंय बॅटर वैभवला. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात माघारी परतलेले त्या ठिकाणी फलंदाज कॉलिंग चुकलं आणि अशा दिला या मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा वापसी आपण बघत आहोत. सांघिक यश मिळालेले आहे कॅप्टनकडे. स्ट्राईक न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. रोशन आणि त्याची सोबत देण्यासाठी नरेश. 5 चेंडू 20 हे समीकरण. 5 बॉल 20 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12-21 चा सामना आता 5 येऊ टेपलाय तो 20 या धावसंख्येवरती. फुल टॉस स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला बॅकअप आहे, मिळेल ते एक सिंगल सेकंडचा कॉल. थ्रो लेझी आला, त्याच कारणासह वेगानं आता दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. 2च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 49-49. 4 चेंडूत विजयासाठी आता 18 धावेची आवश्यकता. 4 पैकी 3 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाला. सुरुवात दमदार होती. पहिल्या षटकात 24 धावा, दुसऱ्या षटकात आक्रमण 22 धावा. मात्र जसा एंड बदलला सामन्याचं समीकरण देखील बदलताना आपण बघितलंय. सामना अजून संपला नाही. 4 चेंडू 18. फुल टॉस हवं तसं टायमिंग करता आला नाही. आणखीन 1 धाव त्या ठिकाणी बलेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झालेत. आणखीन एक विकेट बसेल. रनआउटच्या स्वरूपात या मॅच मध्ये बसतोय हा धक्का 6वा. वन प्लस विकेट. 3 चेंडू आता 17 धावसंख्येचं समीकरण. स्कोर आपण बघत आहोत सिंगल धाव्याच्या मदतीनं 50 धावा. पहा मागच्या 2 षटकात एकही विकेट नव्हती. आतापर्यंत उत्तरार्धात 9 चेंडू टाकले गेले आणि त्यात 6 विकेट गमावलेले आहेत. त्याच कारणास्तव डाऊनफॉल बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झालेले आपण बघत आहोत. ते म्हणजे जय बजरंग कोलठणची. 3 चेंडू 17 धावे समीकरण. न्यू बॅटर आपण बघत आहोत सध्या ओमकारला. 3 चेंडू 17 धावा. संगणक रोशन ज्यानं यंदाच्या हंगामात फिनिशरची भूमिका फार चांगली अदा केली आहे. चांगला रोल त्यानं साकारलाय. पाहायचं महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सध्या तो नॉनस्ट्रायकर एंडला असताना आता कशा पद्धतीनं ओमकार फिनिशिंग टच देण्यासाठी कार्यबद्ध होतील का, कटिबद्ध होतील का. 3 बॉल
आवश्यकता 17 धाब्याची. मिस टाइम. स्ट्रेट बॅटर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होतो. फर्स्टला आणखीन एक डॉट बॉल आणि याच बरोबर या मॅच वरती पकड आपण बघत आहोत ती टीम जयनुमान डेनोलीची. 2 चेंडू आता 17 धावसंख्येची आवश्यकता. दोन बॉल 17. बॉल जागेवरच विसवला. इथे देखील धाव मिळणार नाही. एक चेंडू 17 धावा आणि जणू काही आता आशा संपली आहे ती विजयाची. आशेचं किरण होतं ते मावळलंय जे बजरंग कोलठण क्रिकेट संघासाठी. लढत चांगली दिली, फाईट बॅक चांगला केला, मात्र सरते शेवटी महत्त्वपूर्ण सामन्यात आता जयनुमान डेनोली हा संघ वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये कमबॅक आणि सामना संपला. मॅच फिनिश. पहिल्या 2 षटकात पलटवार जय बजरंग कोलठणचा, मात्र तदनंतर भावेश नावाचं जे वादळ आलं निर्णायक 3ऱ्या षटकात 4 धक्के त्यानं दिले आणि त्याच्या बेसकिमती स्पेलनं या मॅच मध्ये संघ विजय झाला तो जयनुमान डेनोली. मनपूर्वक अभिनंदन जयनुमान डेनोली. टफ अँड हार्ड लक. जयेश अँड ऑल टीम. अर्थातच जय बजरंग कोलठणला आपण देऊयात. काय चुकलं, काय बिघडलं, निर्णय क्षमता कुठल्या क्षणाला योग्य घेता आला नाही, या साऱ्या गोष्टीवरती विचार मंथन मनोमंथन तुम्हाला करावं लागेल. अपकमिंग टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट आपण देऊया जय बजरंग कोलठणला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार आपण देतो आहोत भावेशला. मॅन विथ द गोल्डन आर्म ज्यांना अवघी 1 धाव खर्च केली आणि महत्त्वपूर्ण 4 गडी बाद करत असताना बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स केली जय बजरंग कोलठणची, तो भावेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. रनचेस करत असताना